गाईज, वेलकम टू आवर चॅनल. आणि मी आवरून रेडी झाली आहे कारण आम्ही निघालोय बाहेर. ट्वीट करते कारण अंडे अजून आवरतोय आणि मी ॲज युजल पहिलेच आवरून रेडी आहे. कोण म्हणतं मुलींना आवरायला वेळ लागतो? माझा नवरा बघा. हाय. Hey, तुला मेचू. ऑ थँक्यू, लुक क्यूट. झालंय का आवरून? किती वेळ लागणार आहे? तुझा पिंक टॉवेल माझ्याकडे काय करतोय? अरे वापरतो स्वतः हा बरं का, आणि नुसतं व्हिडिओसाठी म्हणायचं. खरं सांग रे, खरं सांग. माझा टॉवेल ग्रे कलरचा. बर ठीक आहे. किती वेळ लागणार आहे तुला? 1 मिनिट. 1 मिनिट. 1 मिनिट? 1 मिनिट. 1 मिनिट. ठीक आहे, आवरून घे. मी तोवर बॅग रेडी करते. हो, आता माझी मला पर्स. केस आवरायच्यात. केस असतं रे ते, केस नसतं. कसं कळणार या मुलाला? कळणार याला? केस नाही, केस असतं ते. टॉवेल वाळत घालायची ड्युटी मिळाली आहे. आमची थोडीशी क्यूटची बाल्कनी, जिथे आम्ही आजकाल खूप कमी बसतो, पण ठीक आहे. अंड्या काल बाहेर गेला होता तर मस्त फ्लावर्स आणलेत त्यांनी. मस्त आहेत ना? खूप आवडतात मला फुलं, म्हणजे एनी काइंड ऑफ फ्लावर्स. आता ऑलमोस्ट आवरून रेडी आहे. केस थोडे फ्रीजी दिसत आहेत. ठीक आहे, धुतल्यामुळे. बॅग घेते अँड वी आर रेडी. And I'm ready with my cute sunflower bag. फॅन कोण बंद करणार? लाईट मी बंद करायची, फॅन मी बंद करायची, फॅन मी बंद करायचा. काय काय झालं? टॉवेल असं कोण टाकतो वाळायला? कोण टाकतं टॉवेल असं सुकायला? हे टॉवेल बघा कसं टाकलंय सुकायला. असं टॉवेल सुकाय टाकायचं. हा पाहिजे ना, टॉवेलची ड्युटी मला दिली सुकाय टाकायला. आणि टॉवेल मी काहीतरी फुलं दाखवण्याच्या नादात तसंच ठेवलं. सो सॉरी. निघायचं का? बाईकने चाललोय, कारने? बाईक निघते कात्राचं कसलं ट्रॅफिक लागेल तिथं नवले ब्रिजला. ओके ठीक आहे, डन, लेट्स गो. आणि हे बघा, आम्ही काल पॉटरी वर्कशॉपला गेलेलो. सो आमचे जे मासचे पीसेस आहेत ते आता वाळत आलेत. लेट मी शो यू. ऑलमोस्ट वाळत आलेत. याला फायरिंगसाठी पुन्हा न्यायचं आहे, पण त्याच्या आधी आम्ही याला पेंट करू. चल ना. हा, मी विचारतो शूज घालू का ते? नाही, क्रॉक्सच घाल, कारण मंदिरात काढायलाच लागतील. उप्स, मी त्यांना सांगितलंच नाही आपण कुठे चाललोय. आम्ही चाललोय इस्कॉन टेम्पलला, कात्रजला. लेट्स गो. मला खूप दिवसांपासून जायची इच्छा होती. सो मग आज अंड्या म्हणला चला जाऊयात. आणि आमची एक फ्रेंड पण आहे जी आम्हाला जॉईन करणार आहे. सो लेट्स गो. आता बघा साहेबांकडे लोफर वगैरे आज घालून एकदम रेडी आहेत. मस्त छान दिसतोयस. निघालो आहे. बिल्डिंग झाडली आहे वाटतं, स्वच्छ दिसतंय सगळं आज, है ना? पार्किंग पूर्ण. मी जस्ट मंदिरात पोहोचलोय. गाडी पार्क केली आहे. आणि पाठीमागचं पार्किंग आहे बघायचं हे सेपरेट. हो, येस, हे मागचं पार्किंग आहे. पार्किंगची सोय बेस्ट आहे. कार पार्किंग, टू व्हीलर पार्किंग सगळं काही आहे. आणि आता मंदिराकडे चाललोय. मस्त वाटतं ना? मी जस्ट मंदिरात एंटर करतोय. खूप मोठा परिसर आहे यांचा. तो इथे समोर चेकिंग आहे, सिक्युरिटी आहे. वी आर जस्ट गोइंग टू एंटर. चेकिंग झालं आणि मी आत आलो आहे. मस्त आहे ना? कालिया मर्दन. आणि ही आमची फ्रेंड इकडे उभी आहे. हाय. हॅलो. चला. आणि हा एंट्रीला कृष्णाची मूर्ती आहे. ते काय आहे कालिया मर्दन आहे. काय? कालिया मर्दन. हो, कालिया मर्दन असं म्हणतात त्याला. सही केलंय ना पण.
संध्याकाळी तर लाइटिंग वगैरे होतं फुल. लाईट शो असतो इथं अबुधाबी. फाउंटन हा फाउंटन कारंज. नाही मला अंड्याला कळतंय की नाही. हां काय म्हणलीस? तुला कळतंय की नाही? अच्छा. कुठून एंट्री? हम्म. हे जे लेफ्ट आणि राईटला दिसतंय ना, हम्म. सो त्यांचे जे भक्त आहेत किंवा जे निवासक आहेत त्यांच्यासाठी निवासस्थान आहे. हे वालं आणि इकडचे लेफ्ट आणि हे पण ज्याच्यावरती शेड नाही ते सोलर आहे. सुंदर आहे ना. सुंदर आणि तुला आहे. माहिती हा आहे, देखावा खूप भारी. आजूबाजूला काही म्हणजे काही बिल्डिंग्स नव्हत्या, आता खूप असं हम्म. बिल्टअप झालंय. हे बघ चप्पल काढायला गेलं असे ठेवायच्यात हो बॅग्स आहेत. आणि ते घेऊन फिरायच्या का पण? नाही रे पुढे ठेवायचे लागतील का गज? कडेला बांधायच्या. चला हे वैतागणार मला शिवाय घालणार त्यात फिक्स. इथं पण देखाव आहे. हे यांचे वॉचमॅन. ही तेजूची चावी ठेव ना तुझ्याकडे खिशेत. हो इथं आज हे आहे ना. हा पण भारी केले आज. काय आहे? नान्य तुला दत्त. विराट एंटर करायच्या पाय धुवायला चालली अर्ध बोलली ती. इथून पुढं जाऊन पाय धुवून येतो मी. झालं? चला झाले आमचे पाय धुवून. इकडून एंट्री. इकडे पुरुषांची आणि महिलांची जागा वेगळी आहे. पुढे चालली आहे बसायला. किसी को भी वैकुंठ ले जाने की अनुमति दी है. मैं भी जा रहा आणि हूँ. वरती राधाकृष्ण क्या तुम मेरे साथ चलोगे? पेंटिंग आहे हँडमेड. पूज्य मुनि, मेरे बच्चे अभी छोटे हैं, मुझे उनकी देखभाल करनी सुंदर. है। शायद बाद कैलाश, जीवन छोटा है, अवसर बार बार नहीं आते. आप सही कहते हैं मुनिवर, लेकिन वैकुंठ ऐसा स्थान है जहाँ तुम विग्रहों की पूजा आराधना करके करते थे, वही सेम जो एंड है वही तो इस नाम में लगा के मेरे साथ जोर से बोलिए, उसके बाद फिर कुछ अना. तो ऐसे ही भगवत गीता श्रीमद् भागवत जैसे शास्त्रों के बारे में और जानने के लिए हमारा स्टॉल है उस दरवाजे के पीछे. तो आपका दर्शन होने के बाद ये जब परिक्रमा मार्ग से आप वापस आएंगे तो वहाँ पे श्रीमद् भागवत के बारे में आप हमसे और जान सकते हैं. तो ये जो श्रीमद् भागवत है ये स्वयं भगवान कृष्ण का ग्रंथ अवतार है और इसे पढ़ के आप हमारे जीवन के सारे प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं. तो जैसे ही दर्शन हो जाता है आपसे अंदर जाके आगे से दर्शन कर सकते हैं सभी. श्री श्री राधा भगवान की जगन्नाथ प्रदेश सुभद्रा मैया की. तेवढी गर्दी झाली हा. या साईडला जगन्नाथपुरीची आपली स्टोरी कार्व आणि पेंट केली आहे मंदिरात आणि त्या बाजूला कृष्णाचा जन्म. काय आहे? गरुड पुराण. बापरे काय सही केले ना मध्ये बघ ना. हो ना. स्वयं मंदिराच्या बाहेरनी भिंतीवरती पूर्ण गरुड पुराण कोरलंय. म्हणजे ते पूर्ण 3D वाटतं. खूप सुंदर आहे. मागच्या बाजूला प्रति बालाजी. हो का बघा ना काय काम केलंय भारी. बालाजी प्रति बालाजी ना. हां बॅक साईडला या मंदिराच्या इस्कॉन टेम्पलच्या बॅक साईडला केलं आहे. स्वतः आम्ही थेट तिकडे चाललोय. मग गुंड कसं वाटलं बघून? वाटलं खूप छान दर्शन झालं. हरे कृष्ण. मॅडमला एवढ्या पायऱ्या चढायच्या चढणार का? हो मग. श्री राधा लिहिलंय. अरे लिहिले झाडामध्येच आता डिझाईन थोडी करणार मंदिरात तिथं. मला वाटलं काही राधा हा कृष्ण ना. आहे.
पुऱ्या वाटलं झाडावलेलं मग ती पण देवाचंच आहे. हे तर आपला बरे. एका दिवसात 2 मंदिर आपली 2 देवा. एंट्री ह्या साईडला हा व्ह्यू आणि उंड्या चालला थेट मंदिरात. हे पहिलं लावून झालं होतं पण मी व्हिडिओ घेतला होता पुन्हा लावायला लावलंय. सो कुणाला 4 धाम यात्रा करायचं असेल तर इथं फ्लेक्स लावलाय. ह्या फ्लेक्सवरती कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. 50 सीट आहेत, जाऊ शकता. सो आता मी जस्ट एक्झिट घेतोय. बघा आमचे मित्र प्रसादाच्या उत्सुकतेने पटपट जात आहेत. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. काय म्हणलास? हो हो बस. ह्यांचा प्रसाद खूप सुंदर असतो. हे महाप्रसाद आहे का? स्वामी मगाशी जे म्हणत होतं ना की कारंजाचं आहे, रात्रीचं अजून सुंदर दिसतं लाईट. अरे काय महाप्रसाद आहे. रोज असे काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतात. टायमिंगसाठी एक टिप द्यायची आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा सो तुम्हाला कळेल की तुम्हाला मेन तुझं गाभारा दर्शन कसं मिळतं. देखावा केलाय फार सुंदर. सगळे व्ह्यूज एक्सप्लेन केले. इथून बुक्स वगैरे पण घेऊ शकता जे कोणी इंटरेस्टेड आहे. त्यांचे मंदिराच्या बाहेरच स्टॉल आहे. कृष्णमय झाल्याचं फिलिंग येतं खरंच. आणि आता आम्ही निघतोय खाली जायला महाप्रसादाकडे. खरंच हो, फुल लाइटिंग असते पूर्ण. सुंदर केलंय. कालियामर्दन दाखवलंय. हो पुढच्या वेळेस घेऊन येऊयात नक्की. मग तेच ना, आपल्याला आधी एक्सप्लोअर करायला झालं. सो त्यांना आणल्यावर आपल्याला माहिती आहे ना आता काय काय फॉलो करायचं आहे काय नाही, किंवा किती वाजता यायचं आहे. आता इथं दिसलं गिफ्ट, इस्कॉन गिफ्टचं दुकान. चाललं मॅडम घुसल्या आतमध्ये, मी पण बसतो. आमचं दर्शन झालं, हुंड्याची शॉपिंग करून झाली इथं घेऊन. आणि आता हिला लागली होती भूक तर हिला दिसलं इथं महाप्रसाद चालू आहे. लगेच चला इकडं पळत पळत म्हणली. बाकीचे स्टॉल पण आहे तिथं. काय स्टॉल आहे तिथं? हा महाप्रसादाची लाईन. या दोघींना वाटलं असं ताट भरून जेवायला भेटणार आहे महाप्रसाद मध्ये. बापरे खूप छान असतो महाप्रसाद. हो त्यांनी कधी खाल्ला नाही ना माहिती. पण तुम्हाला काय वाटलं ताट भरून देणार जेवायला ना?
आणि गिफ्ट शॉप खूप छान होतं. आय टेल यू, जे इयरिंग्स किंवा इतर काही गोष्टी आहेत ज्या बाहेर आपल्याला 200-200 रुपयाला मिळतात, मी 5 रुपयाला घेतलेत. मी व्हिडिओ संपायच्या आधी दाखवेन तुम्हाला मी काय काय घेतलं आणि हो. कितीला घेतलं. यू विल बी शॉक. कसा आहे प्रसाद? खरंच जेव्हा नसतो मला टिक्का लावायचा आहे. टिक्का एक आवडलं. माणूस दिसत नाहीये. आता आमचं दर्शन झालं. आता आम्ही निघालोय. उद्यासाठी एक गिफ्ट मी ऑर्डर केलं, ते घ्यायचंय, कलेक्ट करायचंय, मग काय? घरी जायचं. दाखवतो ना, चल ना. हा मला कालपासून सांगत नाहीये काय 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 दाखवतो तुला तिथं गेल्यावर. ठीक. वाव, मस्त दिसतंय. फायनली आम्ही इस्कॉनला जाऊन दर्शन करून आलो आहे. खूप खूप छान दर्शन झालं. आणि मी तुम्हाला म्हणले होते की मी तुम्हाला टिप देणार आहे की दर्शन ऑलमोस्ट गाभाऱ्याजवळ जाऊन कसं करायचं इस्कॉनचं. सो एकतर आम्ही दुपारच्या वेळेस गेलेलो. सो दुपारी बंद असतं, म्हणजे लाईक सकाळ ते 1 वाजेपर्यंत काहीतरी असतं आणि नंतर 4:30ला रिओपन होतं. सो आम्ही 2:15ला निघालो. 2:15ला गेल्यानंतर मंदिरापर्यंत तुम्हाला एंट्री देतात. ठीक आहे, मंदिराच्या आतमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तिथे बसायचं. अर्धा तास त्यांचं लाईक कीर्तन वगैरे सुरू होतं आणि तिथे बसल्यानंतर 4:30ला तुमच्या देखत दरवाजे ओपन होतात. मी खाली व्हिडिओ दाखवीन तुम्हाला. हे घेऊन आले उलट तिथून. काय आहे? धूप आहे, धूप. रोज धूप. रोज लकाऊ धूप. सो दिस इज द व्हेरी इझी टिप की तुम्ही लवकर निघा. झालं छान आहे पण खूप एकदम नाकत. सो लवकर निघा आणि तिथे जाऊन बसा गाभाऱ्यात. मस्त कृष्णाचं भजन ऐका आणि अंडो जा यार. आणि लवकर अटेंड करा. मग तिथे तुम्ही फिरू शकता. प्रति बालाजीचं पण मंदिर आहे खूप छान. आणि महाप्रसाद परत जाताना एंट्रन्स एक्झिट सेम आहे. सो तिथे तुम्हाला राईट साईडला खूप छान प्रसाद मिळेल. आम्हाला खिचडी मिळाली आणि खूप सुंदर होती. खूप छान वाटलं. ऑल्सो मी तुम्हाला दाखवते की इस्कॉनच्या गिफ्ट स्टोअरमधनं मी काय काय घेतलं आहे. यू वोंट बिलीव्ह की हे इतक्या रुपयाला मी घेतलं आहे आणि इतक्या छान छान वस्तू आहेत. लेट मी शो यू. पहिले मी एक बँगल बॉक्स घेतला आहे. मला ऑर्डर करायचा होता पण माझ्याकडनं ते काही झालं नाही. सो मला तिथे दिसला आणि मी घेतला आणि यू वोंट बिलीव्ह इट्स जस्ट फॉर 125. किती सुंदर आहे. आणि 2 धूपस्टिक्स घेतले आहेत आम्ही. दिस इज लव्हेंडर फ्लेवर. दिस इज फॉर 95. तुम्ही हे कुठेही ऑनलाईन घ्यायला गेलात ना आरामात 200-300 रुपयाला मिळेल. आय गॉट अ व्हेरी नाईस की चेन. इवेल आयवालं 72 रुपीजला फक्त. मग मला अंड्यानी झुमके घेतले. मी बाकी शॉपिंग करत होते तोवर त्याला हे दिसले आणि त्यांनी घेतले. किती सुंदर आहेत. 77 रुपीजला. कॅन यू बिलीव्ह? FC रोड किंवा कुठे तुम्ही गेलात तर हे तुम्हाला आरामात 150, 200, 250 असं मिळतील. टिल गोज. हे मी छोट्याशा देवाऱ्यासाठी घेतलं आहे. आणि हे 2 पेंडंट्स घेतलेत आम्ही जिथे कुठे जातो वी लाईक टू कलेक्ट समथिंग लाईक मेमरी म्हणून. सो हे राधाकृष्णाचं मी मला घेतलं आणि अंड्या साहेबांनी गदा घेतली आहे. आणि देन या आय जस्ट गॉट टिकली पॅकेट्स आणि काळा दोरा. सो लिटरली आमचं हे सगळं 400-500 रुपयात झालं आहे. वाटतं आहे का? 404 रुपये. ते तर तेजूचं पण घेतलं ना काही म्हणून. बोललाच मध्ये. मग येताना मला फायनली सरप्राईज रिव्हील झालं की अंड्यानी काय प्लॅन केलं होतं आणि काय घेतलं आहे. लेट मी शो यू. आत्ता ते खूप रॉ आहे. मी लागल्यानंतर व्लॉग एंड व्हायच्या आधी फुल सेटअप दाखवणार आहे की ते कसं दिसतं आहे. बट टिल आय शो यू धिस. अनिकेतनी कस्टम मेड ह्याला काय म्हणतात लेटरिंग्स अंड्या ब्लॉक्सचं करून घेतलं आहे इन अ वॉर्म लाईट. दिस सो क्यूट. आय एम सो हॅपी. सो हे लागल्यावर मी दाखवते की कसं दिसेल. किशन काकांना बोलवलं आहे. आय होप सो ते लवकर येतील कारण आम्हाला डिनरसाठी परत बाहेर जायचं आहे. सो आय वोंट चेंज ना. मी अशीच सांगते. काय खादडतोयस तू? दिवाला होतोय मी. मला वाटलं काहीतरी खातोय. दिवाला होतो. लिंबू सरबत लिंबू तू सरबत बनवणार. तू कल्टी नाही मारायची. प्लीज. नाही मी तू बनवणार. बॅर मिनिमम मागितलेलं मी. मला लिंबू सरबत पण बनवून देत नाहीये बघा.
तुला एवढं फिरायला नेलं त्याचं काय दिवसभर हो का का? लिंबू सरबतच मागितलं त्या बदल्यात. दे ना. मी हे पण लावतोय, दिवा पण लावतोय मी. कसा गोंडस नवरा आहे, देवपूजा करतो. लुक एट दिस. आज व्लॉगमध्ये जी आमची फ्रेंड होती तेजू, तिने हे दिलंय मला. सो क्यूट ना. तिला इव्हलाईज खूप आवडतात. तिने तिकडे पण ब्रेसलेट, किचन काय काय घेतलंय. आणि शेवटी मॅडमनी घेतलंच बनवायला लिंबू सरबत. काय करणार? काय करणार? बोल ऐकतोय मी. काय प्रेम आहे रे माझं, प्रेम प्रेम केलं. हे मला काय वाटतं माहिती, आपण ना ती साखरेची अशी पावडर करून ठेवूयात है ना. का? पिठी साखर टाइप्स. तिथं रेडीमेड मिळते ना. हा पण मिक्सर मधनं फिरव तरी काम होईल घरच्या घरी. ओके मॅडम. कारण हे विरघळते ना रे लवकर. लवकर लिंबू सरबत देऊ घे. चला मंडळी, मी लिंबू सरबत केलंय. चल पहिलं मी तुला पाचतो. थोडी लाज वाटते का? थोडी. फायनली नाव लागलेलं आहे. खूप भारी दिसतं अंड्या. थँक्यू सो मच. खूप भारी दिसतंय. खूप भारी वाटतंय बघ ना. कसं वाटतं सरप्राईज? खूप छान. थँक्यू. मस्त वाटतंय. वो. आणि आमचा हा फायनल सेटअप आहे. खूपच मस्त. लाईट खूप आहे रे त्याचा. खूप जास्त. गेम खेळताना पण ठेवायला लागेल आपल्याला. मस्त आहे. थँक्यू. वेलकम स्वीटी. आवडलं तुला? खूप छान आहे खरंच. चलो लेट्स गो फॉर डिनर. एक्झॉस्ट झालो आहे ना, जेन्युअनली खूप दमलो आहे आणि क्विक चेंज केलं आहे दोघांनी आणि डिनरसाठी निघतो. चल अंड्या. अंड्या माझ्या स्टोरीज बघतोय. हा क्यूट. नंतर बघ. चल लवकर. हो रिपोस्ट करत होतो गो. ओके. त्याच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये डिनरला आलो आहे. माझा पण इट्स व्हेरी नाईस चायनीज. हे आपलंच. आय नो. फूड इज हिअर फायनली. आम्ही ऑलरेडी खायला सुरुवात केली ॲक्च्युली. खूप भूक लागली होती. जस्ट डिनर करून आलो आहे आणि वी गॉट सम पेपर्स लागत होते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर आणि कीप सपोर्टिंग, कीप लविंग. बाय.